हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. 16 डिसेंबर आहे आज आणि आता वाजले आहेत 5:45. आय नो खूप लेट ब्लॉग चालू करतोय कारण की आजच्या ब्लॉगचं काहीच मेन असं काही कारण नाहीये. फक्त एकच कारण आहे की कुणालच्या गाडीची डिलिव्हरी आहे आज. ज्यांना माहिती नाहीये त्यांना सांगतो मी की कुणालनी बजाजची N1 हा कुणाल हॅलो गाईज. हा, तर कुणालनी बजाजची N150 बाईक बुक केलेली आहे. N150 ही गाडी बुक केलेली आहे. आणि त्यावर गेली 23 साल. का बरं केली? गाडी कशासाठी हा ना. हे सॉक्स तर महेशची जी गाडी आहे ती N160 आहे. ते मेन सांगायचं होतं. महेशची गाडी ती N160 आहे आणि त्याची N150 आहे. 10,000चा काहीतरी फरक आहे, त्यामुळे त्यांनी बुक केली. काय N160 पेक्षा भारीच येते N150. त्याचं ठरलं होतं की N160 ची किंमत होती 1,53,000 ना, 1,62,000 किंमत आहे N160 ची. पण कुणालने ठरवलं होतं की N150 2 लाखाला असेल तरी मी N150च घेईल. राईट, हे गरजेचं होतं. त्याच्या मागचं रिझन आहे की त्याला स्प्लिट सीट नाहीये, त्याला कंटिन्युअस सीट दाखवेल तुम्हाला शोरूमला गेल्यात तर आता आम्ही सगळे रेडी झालोय. निखिल खाली गेलाय, घरी गेलाय. तो कोणते त्याचे व्हेरिफिकेशन साठी आलं होते, त्यासाठी निखिल घरी गेलाय. तर जसा निखिल आता येईल तसं आम्ही सगळे निघू. त्यांनी 6च्या आत यायला सांगितलंय. आता 5:45 वाजलेत, तर आम्ही 6:15 पर्यंत किंवा 6:10 पर्यंत वगैरे पोहोचून जाऊ. तर लेट्स गो. आम्ही गाडीची डिलिव्हरी घेतली, तुम्ही सगळे शॉर्ट्स वगैरे पाहिले असतील. आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो आहेत रूमला, कारण की तिथं आमचं गजानन महाराजच्या मंदिरात मे बी आम्ही केलं तर पूजा करणार आहेत. बट लेट सी, आधी इथून गाडी आम्ही बाहेर काढू आणि मग ठरवू की पुढे काय करायचं आणि कुठं पूजा करायची आहे ते ठरवू आम्ही.